मीरा भाईंदरचा स्टील जे आहे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही देशाच्या अन्य भागातही जाते आणि स्टील हब म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. त्यांचेही अनेक प्रश्न आहेत. जी उंची 14 फुटाची आहे ती अजून थोडीशी उंच करून, कारण त्या स्टीलची मशीन्स वगैरे ज्या असतात त्या मशीन्स ठेवण्यासाठी किंवा नवीन नवीन आता मशीन्स आल्या आहेत त्या आतमध्ये शिरत नाहीत म्हणून त्यांच्या काही तक्रारी होत्या. त्या संदर्भात सुद्धा मी राज्याचे नगरविकास मंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. आणि एक स्टील इंडस्ट्री अजून डेव्हलप करायची, त्या दृष्टिकोनातनं स्टील इंडस्ट्रीला जास्तीत जास्त कसं काय राज्य शासनाच्या माध्यमातून फायदा होईल याची दक्षता आम्ही घेतोय. अनेक सोयी सुविधा त्यांना द्यायचा राज्य शासनानं निर्णय घेतलेला आहे. त्या माध्यमातून आम्ही सुविधा देऊ. खरं तर मीरा भाईंदरची ही स्टील इंडस्ट्री जागतिक दर्जावर ओळखली जाते, कारण गेल्या अनेक वर्षापासून 50-60 वर्षापासून ही इंडस्ट्री इकडे काम करते. त्यामुळे मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या शहरामध्ये एवढी मोठी इंडस्ट्री आहे त्या शहराचा मी आमदार आहे आणि भविष्यामध्ये ह्या इंडस्ट्रीसाठी जे जे काही योगदान लागेल ते योगदान 100% प्रताप सदाय देईल. इंडस्ट्रीच्या काही लोकांशी बोलणं गेलं सांगितलं की सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. हो, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा त्रास यासाठी सहन करावा लागतो की थोडंसं जरी त्यांनी त्यांची जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीच्या उंचीवर वाढवण्याचा प्रयत्न केला तर महापालिकेचे प्रभाग अधिकारी येतात, त्या भागाचे नगरसेवक येतात, त्यांच्याकडे मागणी करतात, आर्थिक काही बाजू नसल्या तर ती तोडायची कारवाई करतात. परंतु अशा जर काही तक्रारी असेल आणि त्या माझ्याकडे आल्या तर निश्चितपणे त्याला न्याय देण्याची भूमिका मी घेईन. परंतु शेवटी ह्यावर एकच मार्ग आहे की त्या इंडस्ट्रीला सरसकट ही उंची वाढवायचे अधिकार शासनाच्या माध्यमातून दिले पाहिजे. मी नगरविकासच्या प्रधान सचिवांशी सुद्धा बोललो, परंतु लवकरात लवकर त्या संदर्भात मी मंत्रालयामध्ये बैठक लावेल आणि यांना न्याय कसा मिळवून देता येईल त्यासाठी प्रयत्न करेल. ही सर्वात मोठी स्टील इंडस्ट्री ही भाईंदरमध्ये आहे आणि लाखो लोकांना रोजगार ही स्टील इंडस्ट्री देत असते. इथून स्टीलची भांडीचा आविष्कार झाला असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. आणि ते एक्झिबिशनमध्ये जे स्टॉल लागले आहेत, आपण घरामध्ये वापरणारी भांडी, एक्सपोर्ट होणारी भांडी, इम्पोर्ट होणारी भांडी, सर्व प्रकारची भांडी या आपल्या एक्झिबिशनमध्ये आज ठेवण्यात आलेली आहेत. स्वतः सरनाईक साहेब इथे आले होते. त्यांनी स्टील इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, काही समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी स्वतः हातभार लावणार आहेत. त्यांनी आता स्वतः स्पष्ट केलेलं, काय सांगत त्यावर? सरनाईक साहेब नेहमीच आमच्या स्टील व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. कोणताही प्रश्न असो स्टील मार्केटचा, जुन्या याच्यामध्ये सेस होता, एक शास्तीकर असो किंवा GST, LBT काही असो, नेहमी ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि त्यांना एकच मत आहे, इंडस्ट्री वाचली तरी त्या लोकांना रोजगार भेटेल, लोक वाचतील. बाकी आमच्या माध्यमातून इंडस्ट्री लोक मीरा भाईंदरच्या जनतेला काय सांगतात? मीरा भाईंदरच्या जनतेला आव्हान आहे की या आपल्या किचनमध्ये ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरातील महिला वर्ग आहे त्यांना इथे पाठवा आणि नवी इंडक्शनवरती इलेक्ट्रिक शेगडी, स्टीलचे कुकर, म्हणजे नवीन आविष्कार जो स्टील मार्केटमध्ये आता भांड्यांचा आहे तो त्यांनी एकदा बघावा आणि आपल्या किचनमध्ये जास्तीत जास्त स्टील कसं वापरण्यात यावं त्याच्यावरती भर द्यावा. एक्सपीरियंस तो बहुत अच्छा है. मतलब यहाँ पे जो ऑर्गेनाइजर है, जो मेन संजय जी, उन्होंने पूरे ग्राउंड लेवल पे डोर टू डोर मार्केटिंग करके मंडी वाले जो भी है उनको बुलाया है. तो दोनों दिन बहुत औसम एक्सपीरियंस था. क्या बताएंगे यहाँ पे कस्टमर क्यों आ रहे हैं, इंक्वायरी वगैरह कर रहे हो, तो क्या आगे जाके लीड वगैरह मिल रही है? अच्छी लीड्स मिली हुई है ऑलरेडी. मतलब दोनों दिन, कल भी शायद से जो गुजरात वाले लोग बारिश की वजह से नहीं आए वो भी आने वाले हैं. ऐसे हमारी भी कुछ पार्टियां जो रेगुलर है वो लोग भी आ रहे हैं. अच्छे रिस्पॉन्स है. आपका ब्रांड मीरा भाईंदर है कि मीरा भाईंदर के मतलब से है कि नहीं, मेरा ब्रांड भाईंदर बेसी है. अभी हम लोग जस्ट शिफ्ट हुए वसई में. फिनालिटी मेरा ब्रांड है और डेस्टिनी प्रोडक्ट मेरी कंपनी. मीरा भाईंदर को जनता को क्या बताएंगे अगर एग्जीबिशन में आना चाहिए और जो हमारे यहाँ पे जो होलसेलर्स है वो लोग को आकर के यहाँ पे रिस्पांस लेना चाहिए. और बहुत अच्छे से ऑर्गेनाइजर ने जो मेहनत की है वो बहुत अच्छी है. इसका बेनिफिट लेना चाहिए. बहुत अच्छा लगा. हम लोग दिल्ली से स्पेशल ये एग्जीबिशन देखने के लिए आए थे. आज से 2-3 साल पहले भी लगाया था, तब भी हम आए थे. और ये एग्जीबिशन जो है रियल में एग्जीबिशन है, जिसके अंदर जो है जमीन से जुड़े हुए और छोटे, मीडियम और बड़े सब तरह के दुकानदार आते हैं, सब तरह के फैक्ट्री वाले आते हैं. और यहाँ का बड़ा अच्छा लगा माहौल मेरा.